मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे एकदम सॉफ्ट आणि जाळीदार डोनट. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, आज आपण इथे डोनट बनवणार आहे. तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते पाहूया. इथे मी मैदा घेतला आहे, तिथे मी पिठी साखर घेतली आहे, एक अंड घेतलं आहे, इथे मी एकाच अंड्याचा वापर करणार आहे. इथे मी गरजेनुसार बटर घेतलं आहे, 1 वाटी कोमट दूध आहे ते, आणि तिथे ईस्ट घेतलं आहे. चला तर मग अगोदर पहिली प्रोसेस आपण करूया, ईस्ट ॲक्टिव्ह. तर पहा, इथे मी बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये अगोदर आपण दूध घालून घेऊया आणि त्यामध्ये इथं पिठी साखर, इथे मी 2 चम्मच घालून घेते पिठी साखर आणि त्यामध्ये ईस्ट घालून घ्यायचं आहे आपल्याला. इथे ईस्ट ही 2 चम्मच आहे. इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. हा ड्राय ॲक्टिव्ह ईस्ट आहे. तर पहा, इथे मैदा घेतला आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडीशी पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. इथे मीठ घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पहा, जे अंडे घेतलं होतं ते इथे मी फेटून घेतलं आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला अंड्याचा वापर करायचा नसेल तरी काही हरकत नाही, अंडं स्किप करायचं. आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं. इथे 1 ते 2 मिनिटच फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला जो मैदा तयार करून घेतला होता तो याच्यामध्ये थोडा थोडा करून आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. इतकं सैल आपल्याला इथे पीठ ठेवायचं आहे. अजून इथे मी मळून घेणार आहे, किमान अजून 10 मिनटं मळून घेणार आहे. म्हणजे पहा, मी ह्या प्रोसेसने फक्त राऊंड करते आणि साईडला जे बाऊलला चिकटते ते पुन्हा काढून घेते. हे असं आपल्याला 10 ते 15 मिनटं असंच करायचं आहे. पहा, आपल्याला इथे जास्त पिठाचा वापर करायचा नाही. परफेक्ट डोनट होण्यासाठी एकदम टुम्म फुगणारे आणि आत जाळीदार आणि बाहेरून एकदम सॉफ्ट असे होण्यासाठी. पहा, आता आपण 10 ते 15 मिनिटांनी पाहू. तर पहा, इथे 10 ते 15 मिनटं असं छान मळून झालेलं आहे. पण आता यामध्ये आपण बटर घालून घ्यायचं आहे. आता बटर लावून पुन्हा आपल्याला असं बटर पूर्ण सॉफ्ट घ्यायचं. इथे थोडे माझ्याकडे हार्डच आहे अजून पण. आता हे टाकून छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा अजून मी इथे 5 ते 6 मिनटं घालवणार आहे सेम असं मळायला. डोनट बनवण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, पीठ मळायची. तर पहा, जसं लागेल तसं मी बटर घालून घेणार आहे याच्यामध्ये. तर पहा, इथे आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे आणि त्याला वरूनही मी बटर लावून घेतलेलं आहे. आता इथे मी 1 ते 1.5 तासासाठी पूर्ण पीठ फुगेपर्यंत तसंच झाकून ठेवायचं आहे आणि ते आपल्याला जिथे हीट आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे. मग तुम्ही फ्रीजच्या वरती ठेवू शकता किंवा अशी लाईटच्या खाली ठेवू शकता किंवा शेगडीच्या साईडला झाकून ठेवू शकता. जर तुमचं 1.5 तासात पीठ पूर्ण फुगून वरती आलं नाही तर तुम्ही अजून अर्धा ते 1 तास वाट पाहू शकता. आता आपण जोवर 1 ते 1.5 तास पाहूया. तर पहा, किती छान असं फुगलं आहे. आता ह्याच्यातली पूर्ण हवा काढून घ्यायची. आता इथे थोडंसं मळून घ्यायचं आहे हाताला बटर लावून. तर पहा, इथे बटर लावून झालेलं आहे. आता इथे मी एक गोळा तयार करून घेणार आहे लाटण्यासाठी. तर पहा, आता याच्यावरतीच मी पीठ टाकून घेते आणि आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं. तर पहा, इथे बटर पेपरवरती लाटून घेतलं आहे. आता इथे मी ग्लासने कट करणार आहे. तर पहा, इथे ग्लासने कट करून झाले आहेत आणि राहिलेलं पीठ आहे ते असं काढून घ्यायचं आहे साईडला आपल्याला. तर इथे एक असे नोझल घेतले, त्याने मध्ये एक छोटूसा असा कट मारून घ्यायचं आहे सेंटरला. आता हे डोनट पुन्हा एका साईडला घेऊन मी ह्याच्यावरती कापड टाकून पुन्हा फुगेपर्यंत रेस्ट करायचे आहेत. ज्यावेळेस हे पूर्ण फुलून वरती येतील तेव्हा आपल्याला अर्ध्या तासाने पुन्हा प्रोसेसला घ्यायचं आहे तळण्यासाठी. तर चला, आता आपण अर्ध्या तासानेच पाहू. तर पहा, इथे एवढे डोनट्स बनवून झालेले आहेत आणि छान असे फुललेही आहेत. आता मी त्यांना हे पहा असं
एक छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतला आहे बटर पेपर. आता काहींना डोनट खाली चिकटलेला आहे तर काहींना नाही चिकटलेलं, जिथे पीठ जास्त आहे. तर आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. चला पाहूया. तर पहा, इथे गॅसची फ्लेम लो आहे आणि जास्त आपल्याला तेल हीट करून घ्यायचं नाही, जास्त गरम नाही करायचं आपल्याला. तर इथे आता बटर पेपर सोबतच मी सोडते. तर पहा, लो फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत डोनट. तेलाचं टेम्परेचर खूप हलके झालेत. आता इथे मी 4 सोडून घेते. कढईमध्ये जागा आहे 4 सोडायला. पहा, अजूनही फुलायला किती छान आहेत आणि बटर पेपर पहा, आता काढून घ्यायचं आहे बटर पेपर. तर पहा, किती छान फुलले आहेत आणि कलरही खूप छान यायला चालू आहे पहा. आणि ते गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही. असेच आपल्याला 3 ते 4 मिनिटं अशी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत एक साईडून. आता पलटी करून घेऊया. खूप छान फुललेत पहा, कलरही किती छान आलाय. आता ह्या साईडूनही आपण भाजून घेणार आहे 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती. तर पहा, आता काढून घ्यायचे आहेत आणि अशा जाळीवरती टाकून घ्यायचं आहे. तर पहा, किती सुंदर दिसत आहे आणि बाकीचे मी असेच तळून घेणार आहे. तर पहा, परफेक्ट असे इथे डोनट झालेले आहेत. आता इथे मी एक दाखवते. पहा, किती छान आणि परफेक्ट असे झाले आहे. जाळी पण किती सुंदर पडली आहे पहा. इथे खूप सारे डोनट झाले आहेत. खूप छान झालेले आहेत पहा. आता इथे आपण ह्याला क्रीम लावून घेऊया. डार्क चॉकलेट होतं. आता ते असं कॅडबरीमध्ये डिप करून घेऊया. पहा, आणि ते ठेवून घेते. आता बाकीचे हे करून घेते, सगळे करणार नाहीये. तर पहा, इथे डार्क चॉकलेटमध्ये आपण डिप करून घेतलेले आहेत. आता इथे असं कोनमध्ये मी व्हाईट चॉकलेट भरलेले आहे आणि आता इथे मी अशी डिझाईन करून घेते. पहा, किती सुंदर दिसते. आणि आता बाकीचे जे राहिले त्याच्यावरती आपण हे लहान मुलांना जे आवडतं गार्निशिंग ती करून घ्यायची आहे. तुम्ही ह्याच्यावरती सिल्वरचे बॉल्स, गोल्डन वगैरे टाकू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. तर पहा, ही चॉकलेट 15 ते 20 मिनिटांमध्ये अशी सेट होते रूम टेम्परेचरवरतीच. आता परफेक्ट डोनट बनवण्यासाठीच्या टिप्स. ज्या वेळेस आपण आटा मळत असतो तेव्हा तो लूजच ठेवायचा. तो खूप पातळ झाला आहे म्हणून त्याच्यामध्ये सतत पीठ घेत राहायचं नाही, त्यालाच मळत मळत जायचं. जवळपास 15 ते 20 मिनिटं तसाच मळायचा. आणि जर जास्तच पीठ तुम्हाला हाताला चिकटत असेल तर थोडासा मैद्यामध्ये हात मिक्स करायचा. मैदा हाताला लावायचा आणि मग पीठ मळायचं. पिठामध्ये मैदा टाकायचा नाही जास्त, नाही तर मग डोनटला जाळी सुटणार नाही. इथे पहा, जाळी दाखवली आहे. तर ही अशी जाळी येणार नाही त्याला. आणखीन जास्त पीठ घट्ट तयार करायचं नाही जसं आपण कणकेचं करतो, नाहीतर डोनट आपला मऊ होणार नाही किंवा हा असा फुलणार नाही. पहा, माझं किती फुललं आहे. आणि ज्या वेळेस आपण त्याची पोळी तयार करून घेत आहे तर तेव्हा ती लाटच जाड नाही ठेवायची, थोडीशी पातळच लाटायची. आणि मग तुम्हाला हव्या त्या ह्यानी कट करून घ्या, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आणखीन ज्या वेळेस पीठ तयार होतं त्यावेळेस त्याला बटर लावायला विसरायचं नाही. बटर ही रूम टेम्परेचरवरतीच हवं, थंड नको. ह्या टिप्स लक्षात ठेवा आणि मग डोनट बनवा, ते परफेक्टच होणार. जसे आता इथे मी दाखवले आहे तशाने मग गार्निशिंग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.